या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट। कोकाटेंच्या शिक्षेची प्रत आता अद्याप विधिमंडळाला प्राप्त झाली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। प्रत प्राप्त झाली नसल्याने अद्याप कारवाई संदर्भात निर्णय नसल्याचंही सूत्रांकडून कळत आहे। तर पोलीस किंवा कोर्टाकडून विधिमंडळाला ही प्रत दिली जाते, मात्र अद्याप ही प्रत मिळाली नाहीये अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल, नेमकं काय समजतं या प्रकरणात? मोहिनी, आपण जर पाहिलं तर विधिमंडळाचा सदस्य म्हणजे आमदार जे असतात त्यांना जर एखाद्या कोर्टाने कुठल्याही याच्यामध्ये सुनावणी जर घेऊन जर दोषी ठरवलं किंवा शिक्षा ठोठावली तर त्याची प्रत जी आहे ते पोलीस किंवा कोर्टाकडून विधिमंडळाला प्राप्त होत असते। परंतु जी माहिती मिळते सूत्रांकडून त्या माहितीनुसार कोकाटेंच्या शिक्षेबाबत अजून ही कोणतीही प्रत जी आहे ती विधिमंडळाला प्राप्त झाली नाही आणि त्यामुळेच विधिमंडळानं पुढील कुठलीही कारवाई जी आहे ती अजूनपर्यंत केली नाही। जेव्हा ही प्रत येईल त्यावेळीच विधिमंडळाकडून सगळी प्रक्रिया जी आहे ती राबवली जाईल अशी माहिती जी आहे ती सूत्रांकडून मिळते। अगदी नक्कीच धन्यवाद विनायक दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आता ही प्रत नेमकी केव्हा मिळेल आणि त्यानंतर काय नेमका निर्णय कोकाटेंसंदर्भात होतोय तेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। दरम्यान माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा कोर्टानं सुनावलेली आहे। या प्रकरणामध्ये आता काय निर्णय होतो ते पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे।